वेलकम टू अवर चॅनल। फ्रीजमध्ये पालक आणि पनीर दोन्ही अवेलेबल होतं, म्हणलं चला पालक पनीर बनवूया। इथे मी गरम पाणी करून घेतले आणि त्यामध्ये साखर, मीठ आणि थोडासा सोडा घातला आणि त्यामध्ये पालक, कोथिंबीर आणि थोडी पुदिन्याची पानं घातली। पुदिन्याची पाने घालून बघा, या भाजीमध्ये टेस्ट जरा वेगळीच येते आणि छानही लागते। तर हे पालक मी 1-2 ते 3 मिनिट पाण्यामध्ये उकळून घेतला आणि नंतर हा पालक मी गार पाण्यामध्ये काढून घेतला। त्यामुळे साखरेमुळे पालकाचा हिरवा रंग तसाच राहतो आणि गार पाण्यात काढल्यामुळेही हिरवा रंग तसाच राहण्यास मदत होते। नंतर मी इथे कढईमध्ये कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या छान परतवून घेतल्या आहेत। ह्या व्यवस्थितपणे परतवून घ्यायच्या आहेत। आणि पालक पनीरची भाजी तुम्ही अजून वेगळ्या प्रकारे कशी करतात किंवा पालक पनीरचा पराठा तुम्ही कधी करून बघितला आहे का? तर यामध्ये मी जिरे आणि 2-4 मिरेसुद्धा ॲड केलेले आहेत, कारण की याची आपल्याला पालकसोबत प्युरी करून घ्यायची आहे। इथे मी भांड्यामध्ये गार झालेला पालक काढून घेत आहे आणि त्यामध्ये हे टोमॅटो, कांदा जे परतवून घेतला आहे ते सुद्धा याच्यामध्ये काढून मिक्सरला बारीक करून याची पेस्ट करून घेणार आहे। हे व्यवस्थित यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि एकदम फाईन आणि स्मूथ अशी प्युरी आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून करून घ्यायची आहे। तर हे बघा, मी इथे मिक्सरच्या भांड्याला लावलं आहे आणि छान त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रकाची 1-1 चमचा पेस्ट पण ॲड केलेली आहे। माझ्याकडे पेस्ट केलेली होती, त्यामुळे मी लसूण आणि अद्रक न टाकता त्यांची पेस्ट इथे ॲड केलेली आहे। हे बघा, इथे छान प्युरी तयार झालेली आहे आणि साखरेमुळे बघा कसा हिरवागार पालक जसे तसा राहिला आहे, काळा पडलेला नाही आहे इथं हा पालक। त्यामुळे आपण इथे साखर ॲड केली होती आणि इथे मी 2 चमचे साजूक तूप ॲड करणार आहे कढईमध्ये। तर कढईमधले तूप विरघळले किंवा वितळले की त्यामध्ये फोडणीसाठी इथे जिरे, लाल मिरची टाकून घेणार आहे। जिरे तडतडल्यावर 2 लाल मिरच्या आपण इथे टाकून घेणार आहोत आणि हळद आणि 1 चमचा लाल तिखट। आपण तशा हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत, फक्त थोड्या कलरसाठी इथे लाल तिखट मी ॲड करून घेत आहे आणि इथे जी तयार केलेली प्युरी आहे ती मी इथे टाकून घेत आहे। बघा, प्युरी टाकून घेतल्यानंतर चांगली छान भाजी अशी चटचट शिजायला लागली आहे। तर इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे। तुमच्या घरी जसे मीठ लागते, तिखट लागते त्याप्रमाणे तुम्ही ॲड करत चला। मी माझ्या घरी जसे लागते तसे ॲड करत आहे आणि इथे मी पनीरचे क्यूब पण ॲड करून घेत आहे। तुम्हाला जर थोडे शॅलो फ्राय करून ॲड करायचे असतील तर तसेही तुम्ही करू शकता। तर आमच्याकडे असेच आवडतात म्हणून मी असेच टाकले आहे। इथे 2 चमचे फ्रेश क्रीम मी इथे टाकून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर साय असेल तर तीही तुम्ही इथे ॲड करू शकतात, क्रीम नसेल तर साय पण टाकू शकतात। आणि बघा, अशा पद्धतीने मी पालक पनीर इथे सर्व करून घेतलं आहे। माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कशा प्रकारे पालक पनीर बनवता किंवा पालकाच्या अजून वेगवेगळ्या कोणत्या रेसिपी तुम्ही बनवता हे मला कमेंट करून सांगा। रेसिपी पूर्ण बघा। थँक्यू, धन्यवाद।